निवडणूक प्रक्रिया प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स 2013 ते 2022. एक एक क्वेश्चन्स बघूया. आता तुमच्याकडे तो डेटाचा जो झेरॉक्स पेपर आहे तोही जवळ ठेवा, कारण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल तिथं आपल्याला बघता येईल. ओके, जो काही फॅक्च्युअल डेटा आहे तिकडे. आता बघा प्रश्न क्रमांक पहिला. ओके, पहिला प्रश्न काय म्हणतो की एक सदस्यीय मतदार संघाचा दोष म्हणजे, दोष विचारले, एकसंघीय मतदारसंघाचा दोष काय असेल. ओके, स्टेटमेंट वाचून घ्या, काय काय स्टेटमेंट आहेत बघा. ओके, स्टेटमेंट पहिलं काय म्हणतं आपल्याला, एक तर तुमचं प्रश्नांना आपण बघितले की सर्कल करत जायचं आपल्याला, प्रश्नांमध्ये शब्दांना सर्कल करत, त्याला आपण काय म्हणतो, कीवर्ड म्हणूया. प्रश्नातले कीवर्ड शोधता आले पाहिजेत आपल्याला. आता इथला कीवर्ड काय आहे, एक सदस्यीय. तर पहिल्यांदा तुम्ही गोल केलं पाहिजे, तिथे लगेच तुम्हाला लक्षात काय आलं पाहिजे, मतदारसंघ कसे असतात, एक सदस्य आणि मल्टिपल वाले, अनेक सदस्य असतात. आणि पुढे त्यांनी काय म्हणले, दोष ओळखा म्हणले. ओके, दोष, हे दोन शब्द मी गोल केले. आता मग पुढे वाचायला सुरुवात केली. पहिलं काय म्हणते बघा, मतदार आणि प्रतिनिधी यांच्यात घनिष्ठ संबंध प्रस्थापित होत नाहीत म्हणलं. ठीक आहे, मी म्हणतो की पुढे तुम्ही जाऊच नका, त्या कॉन्सेप्ट मध्ये घुसू नका. साधं सिंपल बघा, दोष ओळखायला सांगितलंय. ओके, 2 नंबरचं स्टेटमेंट काय सांगतं, मतदार आणि प्रतिनिधी यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध प्रस्थापित होऊ शकतात. हा दोष आहे का, त्याला एलिमिनेट करचाल का, ही चांगली गोष्ट आहे ना, हा दोष मध्ये येणार नाहीये. करेक्ट आहे. पुढे बघा, प्रत्येक प्रदेशाला संसदेत पर्याप्त प्रतिनिधित्व मिळेल, दोष आहे का हा, इट्स गुड थिंग, राईट. त्यामुळे हे आउट करा. म्हणजे मी फक्त दोषांवरती 2 स्टेटमेंटला एलिमिनेट केलेलं आहे. आता आपण पुढे बघूया. आता राहतात 2 दोष. 1 नंबरचा दोष काय आहे, मतदार आणि प्रतिनिधी यांच्यात घनिष्ठ संबंध प्रस्थापित होऊ शकत नाहीत, असे त्यांचं म्हणणं आहे. आणि 4 नंबरचं काय स्टेटमेंट आहे, प्रतिनिधी निवडण्यासंदर्भात लोकांना उपलब्ध पर्यायांवर मर्यादा येते. 1 आणि 4 मध्ये कोणता दोष वाटतो तुम्हाला, 4 वाटतो. 4 का निवडलं मी, एक सदस्यीय मतदारसंघ आहे ना, त्या एक सदस्यीय मतदारसंघाला जास्त योग्य कुठलं वाटतं, ऑप्शन क्रमांक 4चं. कारण तिथं लोकांना पर्याय उपलब्ध करायला ऑप्शन नाहीये, एकच तुम्हाला निवडायचं. डायरेक्टली ऑप्शन पर्यंत आलात. जर तुम्ही दुसरं आणि तिसरं इलिमिनेट केलं नसतात तर कन्फ्युजन तुमचं जबरदस्त प्रमाणात वाढलं असतं आणि हा प्रश्न चुकायची पण संधी जास्त असली असती. आणि 1 नंबरचा जो काय सांगतो बघा, घनिष्ठ संबंध प्रस्थापित होत नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, आता सदस्य एक असो किंवा अनेक असो, घनिष्ठ संबंध प्रस्थापित करणं ते तर उमेदवारावरती डिपेंड आहे. उमेदवार लोकांमध्ये किती मिक्स होतो त्याच्यावरून त्याचे घनिष्ठ संबंध प्रस्थापित होऊ शकतात. त्यामुळे याचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 4. खालच्या बाजूला आपण ऑप्शन क्रमांक लिहिले बघा, ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, खालील विधाने वाचा. 2015चा प्रश्न आहे. 2013, 14, 15 म्हणले की जरा जास्त अलर्ट व्हायचं बरं का, त्यावेळेचे प्रश्न थोडेसे डिफिकल्ट लेवलला असायचे. निवडणूक जिंकणारा उमेदवार एकूण झालेल्या मतदानांपैकी बहुमताने निवडून येतो, असे प्रश्न मी डेंजरस प्रश्न म्हणतो. ओके, आपण स्टेटमेंट वाचतोय पण काय करायचं हेच माहित नाही. काय करायचं कुठं कळतं, शेवटच्या स्टेटमेंटला. ओके, पहिलं स्टेटमेंट काय म्हणतो आपण, निवडणूक जिंकणारा उमेदवार एकूण झालेल्या मतदानांपैकी बहुमताने निवडून येतो. ठीक आहे. दुसरं स्टेटमेंट, मतदार पक्षांसाठी मतदान करतात. ओके, निवडणूक जिंकणारा उमेदवार एकूण झालेल्या मतदानांपैकी बहुमताने निवडून येतोच असे नाही. ओके, एकापेक्षा अधिक प्रतिनिधी या पद्धतीने निवडले जातात. हे झाले 4 स्टेटमेंट. त्याच्या पुढे प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतो, प्रमाणशीर प्रतिनिधित्व निवडणूक पद्धतीने वरील पैकी कोणते वैशिष्ट्य नाही म्हणलेलं आहे. ओके, कशाचं चाललेलं आपल्याला, प्रमाणशीर प्रतिनिधित्व मतदार निवडणूक पद्धतीचं चाललंय. ओके, म्हणजे कसली मेथड झाली ती, प्रपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह इलेक्शन मेथड. ओके, त्याच्याबद्दलची गोष्ट चाललेली आहे. आता त्याच्याबद्दल कुठलं स्टेटमेंट चुकीचं असू शकतं. ओके, तर पहिलं स्टेटमेंट बघा, निवडून येणारा उमेदवार एकूण दिलेल्या मतदानांपैकी बहुमताने निवडून येतो का, येऊ शकतो ना बहुमताने निवडून. बहुमत काय असलं पाहिजे या मेथडमध्ये आपण आधीच डिफाईन करतो. आपल्या डोक्यात कॉन्सेप्ट काय की एक सदस्यीय मतदारसंघामध्ये निवडणूक जेवढ्या झालेल्या आहेत त्याच्यापेक्षा ज्याला जास्त मतं त्याला आपण बहुमत म्हणतो. तशाच पद्धतीनं बहुमत म्हणजे प्रतिनिधित्व निवडून येणाऱ्या इथे सुद्धा एक बहुमत असतं. ओके, बहुमत कसं करतात आपण, राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या केसमध्ये बघितलंय. समजा असं आपण करू शकतो बघा,
140 लोक मतदान करणार आहेत. ओके, आणि निवडून देणार आपल्याला 3 लोकांना निवडून द्यायचं आहे. ओके, 140 मतदार आहेत माझ्याकडं, 3 लोकांना मला निवडून द्यायचं. याचा एक फॉर्म्युला असतो की बहुमत कसं काढायचं. 3 लोकांना निवडून द्यायचं ना, 3+1 करा. ओके, 3+1 त्याच्यामध्ये 4 झालं. 140+4 होते. तर 140 डिवायडेड बाय 4 किती होतं. त्याच्यामध्ये आपण जर 1 ऍड केली, एक्स्ट्रा +1 ऍड केलं तर 36. तर त्या 140 लोकांच्या मतदारसंघामध्ये ज्याला 36 मत पडतात तो निवडून येणारा उमेदवार असतो. हे प्रमाणशीर प्रतिनिधित्व निवडून येण्याची पद्धत आहे. जसं की आपण राष्ट्रपतीच्या केसमध्ये पण बघतो की तिथं सुद्धा असंच बघतो. ओके, तिथं आपण कसं करतो असतो, लिस्ट असते. तर 1 नंबरला ए व्यक्ती आहे, त्याला मी मतदान करणार असेल तर त्याच्यासमोर 1 लिहिणार. ओके, 2 नंबरच्या व्यक्तीसमोर 2 लिहिन किंवा 3 लिहिन, व्हॉट एव्हर लिहिन, असे मी आकडे टाकतो. असे एक आकडे असणारा एका व्यक्तीला जर ज्या केसमध्ये 36 मतं पडले तर तो निवडून आला. त्याच्यानंतर मग वोट ट्रान्सफर व्हायला सुरुवात करतात. जो 1 नंबरचा व्यक्ती आहे त्याचे मत मग दुसऱ्याला ट्रान्सफर होणं वगैरे अशी ती पद्धत होते. पण तिथे सुद्धा बहुमत सिद्ध होण्याची प्रक्रिया आहे, हे लक्षात घ्या. ओके, त्यामुळं पहिलं तर उत्तर बरोबर आहे. ओके, आता एक दुसरा ऑप्शन जर बघितलात तर तुम्ही तो बघा की मतदार पक्षासाठी मतदान करतात, हे बरोबर आहे. तर ज्या वेळेस 3 सदस्य निवडून द्यायचे त्याच्या अर्थ एका पक्षाचे ते असू शकतात, तसेच 3 दुसऱ्या पक्षाचे पण असतात. त्यामुळे तिथं पक्ष पद्धतीय असणार आहे. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे निवडणूक जिंकणारा उमेदवार एकूण झालेल्या मतदानांपैकी बहुमताने निवडून येतोच असे नाही. ज्या अर्थी आपण पहिलं स्टेटमेंट बरोबर पकडलंय त्या अर्थी तिसरं स्टेटमेंट विरुद्धार्थी आहे, तर ते चुकीचं असलं पाहिजे का? यस. त्यामुळं आपण तिसरं स्टेटमेंट चुकीचं करणार आहे. ओके, एकापेक्षा अधिक प्रतिनिधी या पद्धतीने निवडता येतात. प्रमाणशीर प्रतिनिधित्व निवडणूक पद्धतीमध्ये काय येतं ते आपण बघितलं. त्याच्यामुळे फक्त एक चुकीचं येतं, क. ओके, क चुकीचं असल्यामुळे आपलं उत्तर असलं पाहिजे 3. ओके, ठीक, एकच मिनिट थांबा. हा पेन. ठीक आहे, तर बघा हे 2 प्रश्न आता आपण बघितलेले आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जायच्या आधी 2 प्रश्नामध्ये काय डाऊट आहे का मला सांगून द्या. ओके, कॉन्सेप्ट क्लिअर झाले असतील तर मला सांगा. ओके, नसतील तर आपण पुढे जाऊया. ओके, परत एकदा एक्सप्लेन करायचंय. कुठला प्रश्न? क ऑप्शन कसा आला? आता तुमचं कन्फ्युजन काय होत असणार आहे मला माहितीये. तुम्ही ही प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत राष्ट्रपतीच्या निवडणुकीशी कम्पेअर करत आहात, त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन होत आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला कुठं कन्फ्युजन असलं पाहिजे? सगळ्यात जास्त कन्फ्युजन होते मतदार पक्षासाठी मतदान करतात. आपल्याकडे ती मेथड आपण उमेदवारासाठी वापरतोय. म्हणजे आपण राष्ट्रपतीची निवडणूक समोर ठेवतो तर तो उमेदवार आहे. करेक्ट आहे. बट ऍक्च्युली ही जी पद्धत आहे ते पक्षीय पद्धतीसाठी आहे. आपण त्याला मॉडिफाईड करून आपल्याकडे घेतलेलं आहोत. ओके, मतदानाच्या पद्धतीचा अभ्यास जर तुम्ही कुठे केला तर तिथे तुम्हाला हे जास्त क्लिअर होईल. आत्तापुरतं लक्षात ठेवा की तुमचं अंडरस्टँडिंग जे झालं लक्ष्मीकांतवरती ते एकदम बरोबर आहे. कारण आपण आतापर्यंतच्या पुस्तकामध्ये याच्यामध्ये डिटेल अभ्यास केलेला नाहीये. बट याच्या पुढे असा प्रश्न आला तर हे पॉइंट्स लक्षात घ्या, इतकं मला ते सांगायचं. तर तुमचं काय अजून कन्फ्युजन होतं? तो ऍब्सोल्यूट कोटा जे म्हणतो आपण त्याला बहुमत म्हणतो यांच्या भाषेमध्ये. तो ऍब्सोल्यूट कोटा तर त्याला आलं पाहिजे ना. आता जसं आपण बघितलं की 140, मी तुम्हाला उदाहरण देत होतो की मला 3 उमेदवार निवडून यायचे. 3+1 एवढे जर मत मला एका व्यक्तीला आले, हा कोटा झाला. हा एक फॉर्म्युला आहे. एकूण मतदार किती आहे डिवायडेड बाय किती लोकांना निवडून आणायचे, त्याच्यात +1 करायचं. तो तुम्ही डिवाइड केल्यानंतर जी संख्या आहे त्याच्यात 1 अधिक करायचा. एवढं करून जी संख्या येते ना ती संख्या म्हणजे कोटा झाला. त्या कोट्याला या प्रश्नामध्ये तो म्हणतोय की बहुमत. जर आता याचं कॅल्क्युलेशन किती होतं? 36. करेक्ट आहे. जर 36 मतं पडले नाहीत तर तो निवडून येणार नाही. येतं का कन्फ्युजन तुमचं इथं? हे लोकसभेला नाही कर, राज्यसभेला म्हणायचं का? अच्छा, फर्स्ट पास द पोस्ट. ओके, बरं. कसं कम्पेअर करणार तुम्ही? लोकसभेचं फर्स्ट पास वोटशी कम्पेअर करता येईल कसं तुमचं मत आहे? कसं करता येईल? तुम्ही कसं म्हणताय? निवडणुका घेतो. बरोबर आहे.
बरोबर, ऑफकोर्स आहे. अच्छा, दोन्ही मध्ये डिफरन्स कसा आहे? बरं, आता दोन पद्धतीबद्दलचा आपण डिफरन्स बघूया. आता एक तर या प्रश्नापुरतं तुम्हाला हे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीचं जो मुद्दा आहे तो लक्षात घ्या. इथून पुढे हा प्रश्न आला तर आपलं चुकला नाही पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे. फक्त इथले पॉईंट्स डोक्यात घ्या. तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होत नसतील तर तुम्ही थोडंसं गुगल सर्च करून पण बघा, किंवा आपण नंतर बघू. आता मुद्दा आहे दोन कंपॅरिझन कसं करायचं. जी आपली लोकसभेची मेथड आहे ती कशी मेथड आहे? डायरेक्टली आपण लोकांमध्ये जातो, लोकांना वोटिंग करायला सांगतो. ओके, ज्याला पहिल्यांदा जास्त सीट येतील तो निवडून येतो. त्याला म्हणून आपण काय म्हणतो, फर्स्ट पास्ट वोट. ओके, म्हणजे जो सगळ्यात जास्त मतदान घेणारा उमेदवार आहे तो निवडून गेला, संपला. 100 लोकांनी मतदान केलंय, एकाला 40 पडले, एकाला 30 पडले, एकाला 20 पडले, करेक्ट आहे. तर 40 ज्याला पडले तो निवडून आला. इथे क्लिअर कट आहे. याच्यामध्ये ना कोटा आहे, ना मल्टिपल मेंबर आहेत, ना काहीच नाही. तिथं सिंगल मेंबर निवडतोय, ते पण बहुमत नाही. ओके, फक्त इथे इथलं बहुमताचं मी काय सांगतो, इथलं कन्फ्युजन बहुमताचं तुमचं कोटाशी येऊ शकतं. कोटा हा शब्द इथे टाकला नाही, त्यामुळे खूप लोकांचा कन्फ्युजन आहे. आणि 99% मुलांचा हा प्रश्न चुकला असणार आहे 2015चा. कारण मोस्ट ऑफ मुलांनी राष्ट्रपती निवडणुकीशीच हा जोडलेला घटक आहे. कारण त्यांनी तिथं वर्डिंगच जरा चुकीचं टाकल्यासारखं मला पर्सनली वाटतं. okay? कदाचित हा प्रश्न पुन्हा जर आला आणि मुलांनी क्लेम केलं तर हा कॅन्सल पण होईल. बट फर्स्ट आन्सर की नुसार हा प्रश्न आहे तसा रिपीट झाला तर माझं उत्तर काय पाहिजे, ओनली क. इतकं लक्षात घ्या. बाकीचं कन्फ्युजन होत असेल तरी इतकं तरी लक्षात घ्या की ऑप्शन नंबर अ आणि ऑप्शन स्टेटमेंट क्रमांक अ आणि स्टेटमेंट क्रमांक क मध्ये आपलं कन्फ्युजन झालं पाहिजे ना, कारण दोन्ही अपोजिट स्टेटमेंट्स आहेत. ओके, आणि या प्रश्नाचं उत्तर मी म्हणेल की तुम्हाला असं जर सॉल्व्ह करायचं नसेल, म्हणजे कॉन्सेप्च्युअली तुम्हाला गडबड होत असेल तर बघा, अशा खूप सारे हाच प्रश्न येणार नाही, अनेक दुसरे प्रश्न येतील. त्यावेळेस काय करायचंय, त्यांनी काय सांगितलेलं आहे, कोणते वैशिष्ट्य नाही, म्हणजे निगेटिव्ह मला सांगितलंय. तर माझा रूल काय आहे, मोस्ट ऑफ ठिकाणी जिथं मी अडकून राहतो तिथे मिनिमम रिजेक्शनचा रूल मी वापरतो. म्हणजे काय करतो मी, दिलेल्या स्टेटमेंट मधल्या मॅक्झिमम स्टेटमेंट्सला बरोबर आहे असं कन्सिडर करतो. ओके, आता या 4 स्टेटमेंट मधले मला काहीच कळत नाही, समजा काहीच कळत नाही, त्यावेळेस मी काय करणार आहे, सगळ्या स्टेटमेंटला बरोबर कन्सिडर केलं. ऑप्शन मध्ये खाली आलो, वरील पैकी एक ही नाही असं ऑप्शन दिसतं का? दिसत नाहीये. मग त्याचा क्लोज कुठला आहे, वरील पैकी एक स्टेटमेंट चुकीचं आहे असं सांगणारा मला ऑप्शन दिसतं, ऑप्शन क्रमांक 3. इतर ठिकाणी तो 2 ऑप्शनला चुकीचं म्हणतोय. येतं का लक्षात? फक्त एका ऑप्शन मध्ये तो एका ऑप्शनला चुकीचं म्हणतोय. म्हणजे काय झालं, माझं मिनिमम रिजेक्शनचा रूल सुद्धा इथे सॅटिस्फाय होत आहे. जिथं तुमचं कन्फ्युजन होतं, जिथं फॅक्च्युअल डेटा आठवत नाहीये किंवा माहिती नाहीये, त्या ठिकाणी हा मिनिमम रिजेक्शनचा रूल आपल्याला वापरायचा आहे. जिथं माहिती नाही तिथे आपल्या डेटामधल्या गोष्टीला आपण पाठ करून गेलेलं असलंच पाहिजे, अदरवाईज तिथं आपल्याला मार्क येणार नाही. ओके, आलं का लक्षात? हा दुसरा. ओके, तिसऱ्या प्रश्नाकडे आपण पुढे जाऊया. बघा, लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी किती राखीव मतदार संघ आहेत? तर त्याच्या आधी एक यांचा प्रश्न काय तो आपण बघून घ्या. दुसरा प्रश्न संबंधित असेल, सर ऑप्शन बी विल नॉट अप्लाय इन द प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट इलेक्शन. येस, राईट, तोच त्यांचा प्रश्न होता. मी आत्ताच ते तुम्हाला एक्सप्लेन केलं की आपण जोडतोय या पद्धतीशी ना, राष्ट्रपतीशी जोडतोय. तरी जर तुम्ही बघितलात तर राष्ट्रपतींना सुद्धा आपण पक्षच आपण करतो ना, तिथे राष्ट्रपती कुठल्या तरी पक्षाचंच नेतृत्व करत असतो ना, त्यामुळे वरच्या केसमध्ये सुद्धा मतदार पक्षासाठी मतदान करतात. हे इनडायरेक्टली का असं योग्य असू शकतं. बट मी तुम्हाला म्हणतो की हा प्रश्न सॉल्व्ह करत असताना आपण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती किंवा राज्यसभेच्या, इव्हन राज्यसभेमध्ये तर आहे, पक्षांवरतीच असतं ना, तिथं तुम्ही पक्षांनाच मतदान करता. तर राज्यसभेला तुम्ही जोडू शकता किंवा विधान परिषदेला जोडू शकता. विधान परिषदेमध्ये सुद्धा पक्षच आपले उमेदवार देतात ना, तर त्याच्याशी तुम्ही कंपॅरिझन करा, त्याच्यावरनं तुम्हाला हा प्रश्न सुटू शकतो. ओके, तर मी म्हणेन की याला थोडासा अधिक डेप्थ कॉन्सेप्च्युअल वाला आणि आपल्या कुठल्याच पुस्तकात नसलेला हा प्रश्न आहे, त्यामुळे हा थोडासा चॅलेंजिंग वाटणं स्वाभाविक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. लोकसभेच्या अनुसूचित जाती आणि जमातींसाठी किती राखीव मतदार संघ आहेत? कधीचा प्रश्न आहे? 2018चा आहे. तर मग अलीकडचाच आहे, तर किती होते? एससी साठी किती होते आणि एसटी साठी किती होते? एससी साठी किती होते? 84. एसटी साठी किती होते? 47. हे आपण बघितलेलंच आहे. आणि त्याच्या आधी 2002चा परिसीमन आयोग, त्याची इम्प्लिमेंटेशन 2008 ला झाली. तर त्याच्या आधी किती होते हे आपण बघितले. एससी एसटीचे किती होते? 79 आणि 41. आणि पहिल्या वेळेस किती होते हे सुद्धा बघून घ्या.
पहिल्या इलेक्शनच्या वेळेस मला वाटतं एसटीला 26 होते का, एससीला किती होते ते बघून घ्या तुमच्याकडे, म्हणून म्हणलं की ते डॉक्युमेंट ओपन करून ठेवा. हे आपण बघत असताना आपले ते फटाफट एक प्रकारची रिव्हिजन होऊ शकतं. ओके, तर एससी आणि एसटीचं मला फक्त एवढं सांगा की इलेक्शनच्या सुरुवातीच्या लोकसभे वेळेस म्हणजे 1952च्या वेळेस एससी आणि एसटीचे किती सीट्स होते? एससीचे 72 होते. ओके, आणि एसटीचे किती होते? 26 होते. आता बघा हा डेटा पुन्हा पुन्हा रिपीट झाला की डोक्यात राहतो. आता सध्या एससीचे 84 आणि एसटीचे 47 आहेत. कधीपासून आहेत? 2002चं परिसंवाद आयोगाचं इम्प्लिमेंटेशन नंतर, म्हणजे 2008 नंतर. आणि त्याच्या आधी किती होते? 79 आणि 41 होते. आणि पहिली जी लोकसभाची निवडणूक झाली 1952ला तेव्हा 72 आणि 26 होते. करेक्ट. तर हे सगळे एससी एसटीचं रिझर्वेशन लक्षात ठेवा. या प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट झाला तर आपल्याला आले पाहिजेत. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. आता चौथा प्रश्न आपण बघूया. पुढीलपैकी कोणत्या राज्यांची लोकसभेच्या जागांमध्ये एक जागा निर्धारित करण्यात आली आहे? पाठ केले आपण. कुठली आहे? लोकसभेची. लोकसभा म्हणतोय का राज्यसभा म्हणतोय लक्षात ठेवायचं. ओके, कुठं कुठं होतं आपलं? काय होतं? नासिमी होतं. ओके, नागालँड आहे का इथे? आहे. बी ला आहे बघा. सिक्कीम आहे का? आहे. मी फॉर काय होतं? मिझोरम होतं. ए बी डी आहे का? ऑप्शन ए बी डी आहे ना? उत्तर आहे ए बी डी. करेक्ट. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. आपण नासिमी राज्य लक्षात ठेवलेली होती. करेक्ट आहे. त्या नोट्स मध्ये अजून अवघड करून विचारलं तर राज्यसभेचे एक सीट किती आहे ते तुमच्या नोट्स मध्ये आहेत ते बघून घ्या, किंवा 2 सीट कुठे आहेत असं जरी विचारलं तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे. पुढे आपण जाऊया प्रश्न क्रमांक 5 ला. ओके, खालील विधाने विचारत घ्या. महिलेसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या महिला सरपंचाविरुद्ध, आता हा प्रश्न याचा आहे पंचतरांचा, पण निवडणुकीशी संबंधित असल्यामुळे फक्त इथं घेतलाय. महिला सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 2/3 बहुमताची आवश्यकता असते. किती असते? 3/4 ची बहुमताची आवश्यकता असते. ए नंबरचं स्टेटमेंट चुकीचं झालं का? ओके, आता खाली या. जिथं जिथं बरोबर आहे ते आपल्याला ऑप्शन्स इलिमिनेट करायचे आहेत. ओके, मी ऑप्शन क्रमांक 1 आणि 3 इलिमिनेट केला. माझ्याकडे राहिलं क ड आणि ब क. आता एक्झाम मध्ये तुम्ही कसं केलं पाहिजे बघा. दोन्ही ठिकाणी क स्टेटमेंट तो बरोबर म्हणतोय. ओके, तर ब ला तुम्ही न वाचता जरी बरोबर पकडलं तरी काय हरकत आहे का? वेळ वाचवण्यासाठी आपल्याला हे करायचंय. आता इथं आपण बघू. सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो. दॅट्स ओके, हे आपल्याला माहिती आहे. आता माझं राहिलंय काय? ब आणि ड स्टेटमेंट वाचणं. ब स्टेटमेंट काय सांगतं? महिलांसाठी राखीव जागा फिरत्या पद्धतीने किंवा चक्राकार रोटेशन पद्धतीने निश्चित केल्या जातात. बरोबर आहे. महिलांसाठीच नाहीये, कोणतंही आरक्षण हे चक्राकार पद्धतीनंच असतं आपल्याकडे. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. चौथं स्टेटमेंट काय म्हणतो? उपसरपंच पद हे महिलांसाठी राखीव असते. यापैकी कोणते विधान चूक आहे? असतं का असं काय? नाही. त्यामुळे आपण डायरेक्टली उत्तर क्रमांक 4 कडे जाऊ शकतो, जिथं म्हणतो आपण की ब आणि क बरोबर आहे, अ आणि ड चुकीचं आहे. ओके, 6वा. ओके, काय झालं? हा, 6वा प्रश्न आपण बघतोय. 2015चा 6वा प्रश्न आहे. पहिल्या लोकसभेत 1951 अनुसूचित जातीसाठी किती होत्या? 72. वरतीच बघितलं का आपण? ओके, 72 आणि 26. आता हा प्रश्न येऊन गेलाय ना 2015ला, स्वतः आयोगाने विचारले, त्यामुळे आपल्याला हे माहिती पाहिजे. 72 आणि 26 होत्या. आपलं स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, पुढचं स्टेटमेंट बघा. ओके, 16व्या लोकसभेत म्हणजे 2014ला अनुसूचित जातीसाठी किती सीट होते? 79 होते का? नाही. आणि जमातीसाठी 41 होते. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. वरचं स्टेटमेंट बरोबर आहे. क, महाराष्ट्रातील एकूण 48 जागांसाठी अनुसूचित जातीसाठी 5 आणि अनुसूचित जमातीसाठी किती आहेत? 4. हे स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे अ आणि क बरोबर आहे आणि ब चुकीचं आहे. तसं ऑप्शन कुठं आहे? ऑप्शन क्रमांक 3 ला. क्लिअर. आरक्षणावरती प्रश्न येतोय, हे वारंवार येतोय, हे लक्षात घ्या. ओके, पुढे जाऊया आपण. 7वा प्रश्न बघा. महिलांच्या लोकसभेतील प्रतिनिधित्वासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिल्या लोकसभेत केवळ 4.4% महिला सदस्य होत्या. आता हे स्टेटमेंट मध्ये जेव्हा समजा की तुम्ही पेपर देताना तुम्हाला काही माहिती नाही. आता हे आपण आपला किती महिला होत्या हे आपण बघितले. पहिल्या वेळेस किती महिला खासदार होत्या?
22 खासदार होत्या. त्याचं कॅल्क्युलेशन केलं की तुम्ही 4.4 पर्यंत येऊ शकता. आता मला माहिती नसेल तरी मी विनाकारण याला चुकीचं करणार नाहीये. मला 22 हे माहिती आहे. अंदाजे पर्सेंटेज काढलं तर ते 4 ते 5% दरम्यान येतं, एवढा माझा अंदाज आहे. ओके, त्यामुळे या स्टेटमेंटला मी बरोबर आहे असं कन्सिडर करतो. पुढे 16व्या लोकसभेत त्या 6 पट वाढल्या. 16व्या लोकसभेत किती होत्या? 16व्या लोकसभेत आपण बघितलं 17व्या लोकसभेमध्ये 78 होत्या, बरोबर आहे. आणि 16 मध्ये 60च्या रेंजमध्ये होत्या का? 66 की 62 होते? एकदा पटकन बघून घ्या तुमच्या याच्यामध्ये, मला सांगून द्या किती सीट होत्या. 16व्या लोकसभेला किती सीट होते? किती आहेत? 62 आहेत का? आता 16व्या लोकसभेला 62 सीट्स आहेत हे मला तोंडपाठ पाहिजे. 17ला 78 तुम्हाला माहिती आहे. आणि पहिल्या लोकसभेला किती होते? 22 होते. 22 आणि 62 म्हणजे कंपॅरिझन केलं तर 62 किती पट आहे? 4 पट आहे ना, फार तर फार. त्यांनी काय सांगितलंय? 6 पट होते. म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे का? येस. त्यामुळे उत्तर काय असलं पाहिजे आपलं? केवळ ए योग्य आहे. ओके, हा प्रश्न कशावरून सुटला असता? मला पहिल्या लोकसभेची सीट माहिती पाहिजेत आणि लेटेस्ट लोकसभेची सीट माहिती पाहिजे. प्रश्न 2015चा असल्यामुळे 16 त्यांनी टाकलेला आहे. आता जर टाकलं तर ते 17चं टाकू शकतात, त्याच्यामुळं ते लक्षात ठेवा. आणि आता पर्सेंटेजच विचारलंय तर आता पहिल्याचं, 16चं आणि 17व्याचं अंदाजे पर्सेंटेज किती आहे ते काढून घ्या आणि आपल्या त्या नोट्स मध्ये साईडला लिहून ठेवा किती पर्सेंटेज आहेत ते. ओके, हा झाला 7वा प्रश्न आपला. पुढचा प्रश्न आपण बघूया 8वा. 1960 दशकापासून दक्षिणेकडील राज्यात ओबीसी साठी आरक्षण अस्तित्वात होते. ओके, ओबीसी साठी आरक्षण अस्तित्वात दक्षिणेकडे होते, होते का नाही? याला तुम्हाला एक्झॅक्टली माहिती नसेल, बट माझा कॉमन सेन्स सांगतो असू शकतं. असू शकतं ना. दक्षिणेकडं जास्तीत जास्त लोकांना आरक्षण देण्याचा कल आहे, इतकं तरी मला माहिती आहे. आपण लक्ष्मीकांत वाचत असताना तमिळनाडूमध्ये सगळ्यात अधिक आरक्षण हे सुद्धा बघितलेलं आहे. ओके, असं होऊ शकलंय का की दक्षिणेकडचं आरक्षण असल्यामुळं ते नॅशनल लेवलला मागणी झाली, मग नॅशनल लेवलला आपण देशभर केली, असं पॉसिबल आहे ना? जनरली असंच गोष्टी घडतात. त्यामुळं या स्टेटमेंटला मी बरोबर घेऊन जातो जर मला माहिती नसेल तर. इथं असं नका डाऊट घेऊ 1960 मध्ये असेल का, 1970 मध्ये असेल का, मला माहिती नाही तर या प्रश्नाला विनाकारण डाऊट घ्यायचं नाही आहे. ओके, आता पुढे बघा. उत्तर भारतात कर्पूर ठाकूर या बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी बिहारमध्ये ओबीसी आरक्षणाच्या धोरणाची सुरुवात केली. आता उत्तर भारतातील बिहारमध्ये कर्पूर ठाकूर यांनी केली आहे की नाही, या सगळा डेटा तुमच्याकडे नसेल तर याला चुकीचं करणार आहे का? पण अजिबात नाहीये. हा, पण आता मात्र तुमच्या डेटामध्ये ही गोष्ट असली पाहिजे. ओके, नंतर जर असा प्रश्न आला, असा येऊ शकतो का? आता या प्रश्नावर मला प्रश्न बनवायचा असेल तर मी असं बनवू शकतो की उत्तर भारतात कोणत्या राज्यात कोणत्या मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला ओबीसीचं आरक्षण दिलं? तेव्हा मात्र मी क्लिअर असलं पाहिजे की मुख्यमंत्री बिहारचे यांनी कर्पूर ठाकूर या व्यक्तीनं ओबीसीचं आरक्षण दिलं. या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. किंवा याच्यावरनं मी आता प्रश्न बनवला की कुठल्या दशकापासून दक्षिणेच्या राज्यात ओबीसीचं आरक्षण आहे? 1960, हे मला माहितीच पाहिजे. तेव्हा असा प्रश्न रिपीट झाला ओपीवायक्यू करणं तर आपण अजिबात चुकायचं नाही. पुढचा क. ऑगस्ट 1990 मध्ये केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे ठरवले. 1990 मला माहिती आहे, आपण बघितलंय मंडल कमिशनचं आंदोलन. 1990 वर मला इतकं तर की पीव्ही नरसिंह, सॉरी कुणाचं सरकार होतं त्यावेळेस? प्रधानमंत्री कोण होतं? व्हीपी सिंग. व्हीपी सिंग सरकारने सांगितलं होतं 1990 मध्ये सरकार होतं, एवढं मला माहिती आहे. ऑगस्ट वरती डाऊट घेत बसायचं नाही. ओके, हा, एखाद्याला माहिती आहे अरे नाही नाही ऑगस्ट नाहीये, तिथं माझे कोणीतरी होते आंदोलनाला, ते सप्टेंबरचा महिना होता, तेवढं जर कन्फर्म माहिती असेल तर मग चुकीचं करा, अदरवाईज चुकीचं करू नका. ओके, त्याला बरोबर. ड. आता या ड कडे काय म्हणतोय? भारतीय समाजातील ओबीसी मधील शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाचे प्रमाण शोधून काढण्यासाठी मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आता ऑप्शन कडे या. त्यांनी काय सांगितलंय? कोणते विधान बरोबर आहे? ऑल ऑफ द अबव दिले का? नाहीये. आणि मी अबकला बरोबर करून आलोय का? त्यामुळे मी उत्तर क्रमांक 3 ला गेलो पाहिजे. आणि त्यातल्या त्यात अजून डेप्थ मध्ये जर बघितला तर भारतीय समाजातील शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाचं प्रमाण शोधण्यासाठी मंडल कमिशन होतं का? मंडल कमिशन आरक्षणाच्या तरतुदीसाठीच होतं ना. मागास जाती किती आहेत ते शोधा, त्यांच्यानुसार त्यांना काय प्रोव्हिजन देता येतील ते सांगण्यासाठी होतं.
ओके. शैक्षणिक आणि मागासलेपणाचं प्रमाण शोधायचं नव्हतं, ऑलरेडी एस्टॅब्लिश होतं की मागासलेपण आहे, तर त्या मागासलेपणात किती जाती येतात आणि त्यांना किती टक्के आरक्षण किंवा सरकारामध्ये कसं सामावून घेता येईल, आरक्षण म्हणण्यापेक्षा सरकारमध्ये किंवा नोकरीमध्ये कसं सामावून घेता येईल हे तुम्ही सांगा, याच्यासाठी मंडल कमिशन होतं. त्यामुळं डी स्टेटमेंट इथं आपण चुकीचं करतोय आणि अ ब क कडे जातोय. आणि पुन्हा बघा, ओबीसी मधील शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण, शैक्षणिक एका दिवस मला मान्य असू शकतं, सामाजिक मागासलेपण ही एस्टॅब्लिश थिंग होती ना, तर तिथं डाऊट घ्यायची काहीच गरज नाही, त्याला आपण चुकीचं म्हणू शकतो डायरेक्टली. त्यामुळे स्टेटमेंट क्रमांक ड आपल्याला चुकीचं करणं स्वाभाविक होतं. अनुसूचित जाती, बर आपण कॉन्स्टिट्यूशन वाचतो तेव्हा आरक्षण देण्यासाठी कंडिशन्स आहेत काय काय, 2 कंडिशन आहेत. कुठल्या मागासपणावरती आपल्या कंडिशन्स आहेत, 2 प्रकारे मागास समाज असेल तर त्याला आपण आरक्षण देतो. ओके. तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केलेले वर्ड्स कुठले आहेत, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड, हे लक्षात ठेवा नेहमी. ओके. आता इथं हे शब्द सोशली आणि एज्युकेशनली आहे, कॉन्स्टिट्यूशनच्या अँगलनं असला तर आपण ते बरोबर केलं असतं, बट ही मंडल कमिशन बद्दल तो बोलतो, त्यामुळे इथे त्याला कन्सिडर करायचं नाही. बट जर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठल्या आधारावरती आरक्षणाची तरतूद आहे असं विचारलं तर एज्युकेशन आणि सोशलच लक्षात ठेवायचं, बाकी कुठल्या आधारावरती नाही. ते कास्ट टाकतील, रिलीजन टाकतील किंवा अजून काही बाकीच्या गोष्टी टाकतील, फक्त या 2च गोष्टी आहेत. अनुसूचित जाती जमातींचे बाहुल्य असेल, बाहुल्य झाले तर बाहुल्य करा, अशा मतदारसंघाला त्या जाती जमातीच्या उमेदवारांसाठी कोणत्या सालापासून राखीव ठेवण्यात आले आहे. काय म्हणते, अनुसूचित जाती जमातींचे बाहुल्य असलेल्या मतदारसंघाला त्या जाती जमातीच्या उमेदवारांसाठी कोणत्या सालापासून राखीव ठेवले, म्हणजे काय, असे काही मतदारसंघ असणार आहेत की जिथं एससी किंवा एसटीचं मतदारांची संख्या जास्त असणार आहे, तसे मतदारसंघ त्यांच्यासाठीच राखीव ठेवायची सुरुवात कधीपासून केली आहे, 1962 आपल्या नोट्स मध्ये आहे, आपण पाहिलं आहे. 1962 पासून तसं राखीव देण्याला आपण सुरुवात केलेली आहे. कसं, जिथं बाहुल्य आहे, एसटी एसटीचं आरक्षण 52 पासून आहे, बट ही जी अट आहे, ज्या ठिकाणी त्यांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी त्यांचाच उमेदवार असला पाहिजे, हे 1962 पासून करण्यात आलेलं आहे. बर, आता ही तर बघा, पहिलं ऑप्शन काय एलिमेंट करसाल तुम्ही, 16 एलिमेंट केलं, आता राहतं 80, 62, 88. 80 आणि 88चा हा काळ ओबीसीचे आरक्षणच आहे. एससी एसटीचं आरक्षण हा खूप जुन्या काळापासून आहे, स्वातंत्र्यापासूनच आहे, त्या आधारावरती पण हे उत्तर लिहिलं पाहिजे. पण आपण जेव्हा ऑप्शन्स मधलं कन्फ्युजन झाल्यानंतर कशाला प्रेफरन्स द्यायचं हे आपण बघितलं होतं, तर आपण सगळ्यात जास्त प्रेफरन्स कुणाला दिला होता, ऑप्शन क्रमांक 3 लागला होता, त्यामुळे सुद्धा उत्तर क्रमांक 3 लिहून येतो. आपण बघितलं होतं ना, अजून एकदा रिपीट करूया बघा. 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन असेल तर ऑप्शन क्रमांक 2, 1, 3 मध्ये ऑप्शन क्रमांक 3, 1, 4 मध्ये ऑप्शन क्रमांक 4, ओके, 2 आणि 3 मध्ये ऑप्शन क्रमांक 3, 3 आणि 4 मध्ये ऑप्शन क्रमांक 3 आणि 2 आणि 4 मध्ये ऑप्शन क्रमांक 2. हे लक्षात ठेवा, अशा आधारावरती 150 पैकी तुम्ही ऍटलिस्ट 4 ते 5 प्रश्नाला तुम्हाला हे वापरावंच लागणार आहे, ऍटलिस्ट म्हणतोय. अवघड पेपर असेल तर अजून जास्त प्रश्न येतील की जिथे तुम्ही 50% पर्यंत घेऊन अडकता आणि काहीच तुम्हाला करता येत नाही. मग अशा वेळेस आपण काय करतो, वाटेल ते ऑप्शन मारून येतो आणि ती चूक करतो. त्याच्याऐवजी आपण एक स्ट्रॅटेजी घेऊन जाऊ ना, ओके, आणि ही स्ट्रॅटेजी कसं वर्क होते, किती वेळा वर्क होते, तुम्ही स्वतः अप्लाय करायचं तुमच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये आणि एक अवरेज काढा. मी असे प्रश्न 10 प्रश्नांसाठी ही टेक्निक वापरली तर माझे किती बरोबर येतात, जर 50% चुकतात आणि 50% बरोबर येतात मिनिमम, तर ही टेक्निक घेऊन जायची आहे. माझं असं अनालिसिस आहे, हे मोर दॅन 50% वर्क होतं. 10 पैकी 6 प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकतात या लॉजिकला आणि 4 चुकतात. 4 चुकलं तर म्हणजे तुमचा 1 मायनस केला तर 10 पैकी ऍटलीस्ट 5 मार्क तुम्हाला येतात, 50% तुम्हाला मार्क येतात ना. तर मग जिथं तुम्ही सोडून देता किंवा काही मारताय तर त्या ठिकाणी हे घेऊन जायचं आहे. ही एक टेक्निक. आपण बाकीच्या गोष्टी 1 बाय 1 बघतोय, ते हवं तर तुम्ही लिहून घ्या. ओके, कुठल्या कुठल्या गोष्टी आपण मिनिमम रिजेक्शन बघितलं, हे 2 ऑप्शन मधलं सिलेक्शन बघितलं, सेल्फ एक्सप्लेन्ड स्टेटमेंट आपण बघितले, पुढे पण बघूया. त्याच्यानंतर ऑप्शन मधली सिमिलॅरिटी आपण बघतोय. असे काही काही मुद्दे आहेत ते आपण त्यावेळेस बघत जाऊया. तिथं साईडला तुम्ही लिहून ठेवलात, रिव्हिजन करताना तुम्हाला हेल्प होईल. ओके, तर पुढे आपण जाऊया बघा. प्रश्न क्रमांक 10, लोकसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरिता जागा राखून ठेवण्यासंदर्भात कोणत्या राज्याकरिता वेगळी
तरतूद आहे अनुसूचित जाती जमातींसाठी जागा राखीव ठेवण्यासाठी कोणत्या राज्यांसाठी, कोणत्या राज्याकरिता. आता बघा प्रश्न लक्षात आलाय, एससी एसटींच्या जागा राखीव संदर्भात आहे. मला इथं कीवर्ड काय सापडतो, कोणत्या राज्यासाठी. एक राज्य असेल का नाही, कुठलं तरी एक राज्य असेल ऑप्शन मधलं, त्याला अनेक विचार असतील तर तो का म्हटलं कोणत्या, त्यांवरती टीम दिला असता कोणत्या. ओके, तर कोणत्या राज्य, किंवा इंग्लिश मध्ये बघा देर इज अ सेपरेट प्रोव्हिजन. त्याला सिंगल स्टेट हवाय ना. आता बघा त्याच्यामध्ये जर मी खाली ऑप्शन मध्ये काय एलिमिनेट करू शकतो, ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही स्टेट साठीच मी एलिमिनेट करू शकतो. आता मला निवडायचं आहे केवळ आसाम करता आणि केवळ जम्मू काश्मीर करिता. आता याच्यातलं तुम्ही केवळ आसाम घेणार का केवळ जम्मू काश्मीर घेणार. अनुसूचित जाती आणि जमातीचा दोन्हीचा संबंध आहे. आणि आसाम का घेतलं पाहिजे आपण इथे, आसाम का घेतलं पाहिजे, जम्मू काश्मीर आपण आसाम घेतोय कारण आसाम मध्ये तो जास्त हॉट इश्यू होता. आसाम मधलं जे आंदोलन झालं त्याच्यानंतर 1985चा करार झाला, त्याच्यामधला मुख्य मुद्दा काय होता, आसामी लोकांना आरक्षण देणं. त्यांच्यात मुख्य मुद्दा काय होता, एकतर बांगलादेशातून येणारे लोक बाहेरचे आहेत, प्लस नॉर्थ ईस्टर्नच्या इतर स्टेटमधून आमच्याकडे जे इतर लोक येतात आदिवासी जमाती किंवा इतर, किंवा बिहार मधून सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात मायग्रेशन झालेलं होतं. या लोकांमुळे आमच्या मुख्य आसामी लोकांना जागा कमी पडते, तर त्यांचा आरक्षणाचा मुद्दा तिथं जास्त ज्वलंत होता. त्याच्यामुळं आपण आसामला गेलं पाहिजे. हे झालं मी माझं पहिलं नॉलेज होते. आता हे जरी वर्क होत नसेल तर आपण काय केलं पाहिजे, 1 आणि 2 मध्ये कंपॅरिझन करून 2 लिहून येतो. 2 लिहून यायचं चुकणार असेल तरी, कारण आत्ताच तुम्हाला सांगितलं की चुकणार पण आहे, ते किती वेळा चुकतं किती वेळा बरोबर आपण बघितलं, पण ते कधी शेवटी आधी थोडस आपलं काही नॉलेज लावता येईल का बघायचं. ओके, 11 नंबर लावला, मतदारांचे वय 21 वरून 18 वर्ष कमी करण्यासंबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे, कोणती आहे, 61वी घटना दुरुस्ती. ओके, उत्तर क्रमांक 1. कधी झाली 61वी घटना दुरुस्ती, 1988. कसं लक्षात ठेवलंय, 18चा 8 आपण एक्सटेंड करून 88 ला जोडला होता. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील 61वे घटना दुरुस्ती कोणत्या बाबीशी संबंधित आहे, 2012चा प्रश्न आहे. ओके, मतदारांची वयोमर्यादा 18 वर्ष करणे, बरोबर आहे का, येस. उमेदवारांच्या पात्रते संबंधी याचा काही संबंध आहे का, निवडणूक आयुक्तांची संख्या याचाही काही संबंध नाही. निवडणुकीतील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालणे आणि वरीलपैकी कोणते विधान बरोबर असं विचारलंय, त्यामुळं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. अनिवासी भारतीय नागरिक निवडणुकीत मतदानाला पात्र असतील, आहेत का, त्यांना कधी पात्र केलं हे वर्ष सुद्धा आपल्या नोट्स मध्ये आहे, तर ते बघून घ्या. 2010 11 इम्प्लिमेंटेशन झालं, 10ला आपण ते आणलं. 10 तोंडाचा रावण, श्रीलंका, अनिवासी व्यक्ती येणार आहे असं आपण ते लक्षात ठेवलं होतं. ओके, पुढे, अशी व्यक्ती भारतातील कोणत्याही मतदारसंघात नाव नोंदवू शकते, कोणत्याही मतदारसंघात. आपण का बघितलं, त्याचा पासपोर्ट बघितला, त्याच्या पासपोर्टवरती जो ऍड्रेस आहे तिथंच तो नाव नोंदवू शकतो. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकलं. आणि त्यात पण तरी स्वतः चुकून करून दिलं बघा, कोणत्याही, काही ऍब्सर्ड टाकलेलं. ओके, त्याच्यावरून पण आपण त्याला चुकीचं करू शकतो. ओके, पुढे, मतदार म्हणून नाव नोंदवण्याकरता अशा व्यक्तीने भारतीय दूतावासात अर्ज केला पाहिजे. ओके, भारतीय दूतावासात अर्ज केला पाहिजे मतदार म्हणून. ओके, शपथेबद्दलच आपण दूतावासाचा रेफरन्स बघितला होता, नाव नोंदणी बद्दलचा रेफरन्स असा आपण कुठे बघितलेला नव्हता. त्याला मतदार नोंदणीसाठी त्याचं मतदार संघ कुठला आहे तिथल्या आरओ कडे जावं लागतं. आता हे तुमच्या लक्षात जरी तिथं आलं नसेल तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर काढू शकतो का आपण. आता मला अ बरोबर माहिती आहे आणि ब चुकीचं माहिती आहे, त्याच्यावरनं सुद्धा मी डायरेक्टली अ कडे जाऊ शकतो. सर्व विधाने बरोबर येणार नाहीये आणि कोणतेही विधान नाही हे तर येणार नाही, कारण पहिलं मी विधान योग्य म्हणलंय. अ आणि ब सुद्धा येणार नाही कारण मी ब चुकीचं म्हणतोय. याच्यावरनं सुद्धा सी बद्दल काही डाऊट असेल तरी ह्या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. म्हणून म्हणतोय की वरच्या स्टेटमेंट वरनं पहिलं स्टेटमेंट बरोबर का चूक असं कळलं की लगेच खाली ऑप्शन कडे आणि ऑप्शन मध्ये इलिमिनेशन करत चला. या मेथडनं तुम्हाला कमी कन्फ्युजन होईल. ओके, प्रश्न क्रमांक 14 बघूया. सार्वत्रिक मताधिकार मान्य केलेल्या देशांचा योग्य क्रम लावा. आता हा प्रश्न त्यांनी कॅन्सल केलाय.
बट याच्यामध्ये जो योग्य क्रम आहे तो काय असला पाहिजे? सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे. लक्ष्मीकांत सरांच्या तिसऱ्या किंवा चौथ्या टॉपिक मध्ये हे डिटेलमध्ये दिले बरं का, की कॉन्स्टिट्यूशनचं प्रिपेअर करत असताना जे आपण टॉपिक आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी हे दिलेलं आहे. आता तो जो काही सिक्वेन्स आहे तो तुम्ही इथे बघून घ्या आणि तो लिहा. इथे एकही सिक्वेन्स बरोबर नसल्यामुळे तो कॅन्सल झालेला आहे प्रश्न. 15वा प्रश्न, लोकसभेच्या निवडणुका. आता मी जे होमवर्क म्हणून ना आत्ताच्या प्रश्नाला लिहून घ्या, सिक्वेन्स शोधणे, गेल्यानंतर तो सिक्वेन्स शोधून तिथे लिहून ठेवा साईडला. लोकसभेच्या निवडणुका प्रौढ मताधिकारांच्या आधारे होतात, बरोबर आहे ना? परंतु मतदानाच्या हक्कासाठी पुढील कोणती बाब आवश्यक नाही म्हणले? मतदानाच्या हक्कासाठी ती व्यक्ती भारताची नागरिक हवी, हवी ना, कंपल्सरी आहे. ती व्यक्ती अनिवासाकरिता अपात्र नको, बरोबर आहे की? अनिवासाकरता अपात्र नको. ती व्यक्ती मनाच्या विकलांगतेकरता अपात्र नको. कोणती आवश्यकता नाही म्हणलेलं आहे. आता मनाच्या विकलांगतेकरता आवश्यकता नसो हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये नसलं तरी ऍक्ट नुसार हे आपण कंडिशन आणलेली आहे. कारण मतदान करायला ती व्यक्ती सक्षम असायला पाहिजे ना, मानसिक दृष्ट्या. कॉमन सेन्स जरी आपण बघितलं तरी हे बंदी आपण आणू शकतो. आणि इथं जर तुमचं काही कन्फ्युजन झालं तरी पुन्हा आपण मिनिमम रिजेक्शन नुसार जायचं आणि वरीलपैकी एकही नाही हे लिहून घेऊ शकतो. 16वा प्रश्न बघा, भारतातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या वर्षी? पुन्हा हा प्रश्न रिपीट झाला. तो प्रश्न कधीचा होता? 2015चा होता ना, आपण मगाशी बघितला. 2016ला पुन्हा प्रश्न आला. तो जर आपण डिटेल प्रिपेअर केला असता तर हा 2016चा आपण बरोबर सॉल्व्ह केला असता. तिथं त्यांनी फक्त विचारलं होतं कुठली घटना दुरुस्ती, 61. तर इथं काय लिहिलं पाहिजे आपल्याला? मतदारसंघाचे वय 21 वर 18 करण्यात आले. 89ला इम्प्लिमेंट झाले. मला काय माहिती आहे 88 आहे. मग हा प्रश्न आपण सोडून देणार आहे का? 88 माहिती आहे तर 89ला इम्प्लिमेंट होणार आहे पुढच्या वर्षी, एवढं तरी मला माहिती आहे. तर 89 दिसते का तुम्हाला? यस. 16ला उत्तर क्रमांक 2 लिहून यायचं आहे. असं नका करू. काही काही प्रश्न असतात की आपल्याला पक्के माहित असतात, तिथंच कळतं की हे कॅन्सल होणार आहे, म्हणून तिथं हॅश मारून नका कॅन्सल. काय तिथं योग्य जे उत्तर आहे ते मार्क करून या. घटनेच्या अनुच्छेदामध्ये कधी कधी गमतीदार प्रश्न सेट करतात. 2021ला आयोगाने एक प्रश्न सेट केला बघा प्रिलिम्स मध्ये, की 4था की 5वाच प्रश्न होता. असे 4 स्टेटमेंट दिले तुम्ही, खाली होते की कोणतं बरोबर आहे. अ नंबरचं ऑप्शन काय होतं? अ आणि ब बरोबर. आणि 3 नंबरचं स्टेटमेंट होतं ब आणि अ बरोबर. असं आल्यानंतर आपण काय करायचं? आयोग इथं काय त्याला काय हवं? अ आणि ब बरोबर आणि ब आणि अ बरोबर मध्ये काय डिफरन्स आहे बाबा? असं प्रश्न कॅन्सल होता तिथंच कळत आपल्याला. बट तिथं काही ना काही मार्क करून आपल्याला यावं लागणार आहे. घटनेच्या अनुच्छेद 326 मध्ये मतदानाच्या अधिकारासंदर्भात अपात्रतेचे निकष कोणते आहेत? अपात्रता कुठली घटना म्हणते? घटनेचा कलम किती म्हणतोय? 326. कलम 326 मध्ये काय काय होतं आपलं? युनिक बघितलं होतं आपण, UNICC. तर आता याच्यामध्ये बघा अधिनिवास नसणे, हे आहे का? हा मुद्दा आपण बघितला होता. त्याच्यानंतर पुढे दिवाळखोरीचा मुद्दा होता का? दिवाळखोरीचा मुद्दा नव्हता. त्याच्या काही बाकीच्या गोष्टी असतील तर त्या लियाबिलिटीचा मुद्दा पण इथे येत नाही खरं तर. मनोदुर्बलता होता का आपल्याला? आणि सिद्ध झालेली गुन्हेगारी, सी मध्ये आपण क्राईम बघितलं, करप्शन बघितलं, सी फॉर क्राईम कनेक्शन आपण बघितलं होतं ना. या सगळ्या गोष्टी त्या गोष्टी येणार आहेत. आणि मतदार यादीत नाव नसणे हे तर नंतरची प्रोसेस झाली ना, तर याचा तर संबंधच नाही आला पाहिजे. त्यामुळे हे एलिमिट करा. ऍटलिस्ट ना ई तरी कुणीही एलिमिट करू शकलं असतं. ई काय आहे? मतदार यादीत नाव नसण्याचा काही संबंधच नाही. कॉन्स्टिट्यूशन नुसार आहे ही गोष्ट ना. मतदार यादी कॉन्स्टिट्यूशन नंतर येणार आहे. त्यामुळे ई जरी इलिमिनेट केला तर तुमचं 2 आणि 4 आउट होतं बघा. मग आपल्याला कन्फ्युजन कुठं राहिलं? सी आणि डी मध्ये. कारण दोन्हीकडे एबी आहे. सी आणि डी म्हणजे 1 आणि 3 मध्ये आता मला निवडायचं आहे तर एबी तर एनिवे क्लिअर म्हणतोय तो. आता सी आणि डी बघा. सी दिवाळखोरी म्हणतोय आणि डी म्हणतोय सिद्ध झालेली गुन्हेगारी. जास्त कुठलं योग्य वाटतंय? गुन्हेगारी. म्हणजे तुम्हाला हे युनिक लक्षात नसलं तरी आपल्या नोट्स मध्ये ते युनिक आहेत तर ते लक्षात ठेवायचंच आहे, नसेल तरी. म्हणून उत्तर क्रमांक येतं त्याचं 3. पुढं 18. 2001 नंतरच्या महाराष्ट्रात लोकसभेच्या मतदारसंघांचे परिसीमन झाले. या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 2001 नंतर परिसीमन झालेलं सांगतो.
अनुसूचित जातींकरिता जागा वाढल्या. वाढल्या होत्या का अनुसूचित जातींकरिता? एक नंतर बोलू. दुसरा मुद्दा, अनुसूचित जमातींकरता जागा वाढल्या. वाढल्या होत्या का? इक्वल ठेवल्या ना आपण. आता किती आहेत? 5 आणि 4. आधी किती होत्या? 3 आणि 4. तर 3चं 5 झाले, पण 4चं 4च राहिलं. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरं स्टेटमेंट चूक आहे. तिसरं स्टेटमेंट बघा, क वालं, अनुसूचित जातींकरिता जागा तेवढ्याच राहिल्या. चुकीचं आहे ना? 3च्या 5 झाल्यात. अनुसूचित जमातींकरिता जागा तेवढ्याच राहिल्या. हे पण हे बरोबर आहे, सॉरी हे बरोबर आहे, तेवढ्याच राहिल्या. 4चं 4. त्यामुळं अ आणि ड योग्य आहे. आणि ऑप्शन मध्ये अ आणि ड दिसतो का मला? येस दिसतो. हे मी उत्तर ई आणि फ वाचायच्या आधीच काढू शकतो. असे काही स्टेटमेंट न वाचता सुद्धा उत्तर येत असेल तर फटाफट काढा, वेळ भरपूर वाचतो. पुढे बघा, अनुसूचित जागांकरता जागा कमी करण्यात आला. हे तर नॉनसेन्स वाटतं ना, असं काही कमी होईल का? नाही. त्यामुळे ई आउट करा. फ काय म्हणतो? अनुसूचित जमातींच्या जागा कमी करण्यात आला. हे पण चुकीचं आहे. म्हणजे कन्क्लुजन काय आपल्याकडं? आधी 3 होत्या एससी साठी, त्या झाल्या 5. एसटी साठी 4 होत्या, त्या 4च राहिल्या. इतक्या 2 गोष्टी लक्षात राहिल्या की या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. हे प्रश्न का काढले? तुमचा वेळ घेण्यासाठी आहे. साधा सिंपल आहे. त्याच्यावरून त्यांनी किती स्टेटमेंट केले? 6 स्टेटमेंट केले. तिथं आपलं कन्फ्युजन कसं वाढवायचं आणि वेळ कसं खायचं, अशासाठी हे असे प्रश्न असणार आहेत. पुढचा 19वा प्रश्न बघा, दोन्ही विधान वाचा आणि अचूक पर्याय निवडा. "1976 सालच्या एका घटना दुरुस्तीद्वारे मतदारसंघाची पुनर्रचना 2001च्या जनगणनेपर्यंत तहकूब करण्यात आली." तर हा जो प्रश्न आहे 1976 होतं का? घटना दुरुस्ती आपली 76 होती का? कुठली होती? 42. आपण मतदारसंघांच्या परिसीमना संबंधित 3 घटना दुरुस्ती बघितल्या. एक कुठली होती आपली? दुसरी, तिसरी, 27. करेक्ट आहे. तर या 3 आपण लक्षात ठेवतो. 42 ने आपण कधीपर्यंत फ्रीज केलं? 1 पर्यंत. आणि 84 ने काय झालं? 26 पर्यंत घेतलं. आणि 87 ने काय केलं आपण? 2001 ची जनगणना घ्यायची, ते मतदारसंघाचं परिसीमनासाठी घ्यायची. या 3 चेंजेस झालेल्या. या चेंजेस आपण बघितलेत. अजून कुठे ना कुठे रेफरन्स येईल तेव्हा पण आपण तो बघूया. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. अ वालं स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. ब वालं वाचा. परिसीमन आयोगाद्वारे 2003 मध्ये निर्धारित करण्यात आलेल्या मतदारसंघांमध्ये 2004च्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 4च्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 2002चा परिसीमन आयोगाच्या अंमलबजावणी कधी केली आपण? 2008 ला केली. तर मग 2008 ची इम्प्लिमेंटेशन कधी झाली? 2009च्या निवडणुकीत झाली. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. अ चूक, ब बरोबर, असं कुठं आहे? विधान ब चूक. उगाच कन्फ्युज करायचं म्हणून काहीतरी टाक. विधान ब चूक, ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न 20 बघा. विधाने लक्षात घ्यायचे. भारतात पहिली मतदारसंघ पुनर्रचना 1952 मध्ये झाली का? कधी कधीच्या होती आपल्या? 52, 62, 72 आणि डायरेक्ट 2002. तर 1952चं पहिलं बरोबर आहे. भारतात चौथी मतदारसंघ पुनर्रचना परिसीमन कायदा 2002 नुसार झाली आहे का? यस. आणि याचे अध्यक्ष कोण होते? कुलदीप सिंग. क बघा, भारतात शेवटची मतदारसंघ पुनर्रचना 2071च्या जनगणना आकडेवारीनुसार झाली. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1971 आहे का ती? 2001 असेल ना? ते 87 अमेंडमेंट नुसार आपण त्या 2001 घातलेलं होतं. त्यामुळे क स्टेटमेंट चुकीचं आहे. अ आणि ब बरोबर आहे. 21वा प्रश्न बघा. निवडणुका निपक्षपाती व स्वतंत्रपणे होण्यासाठी आयोगाला खालील कार्य करावं लागतं किंवा कोणते कार्य करतो निवडणूक आयोग? खासदारांशी चर्चा करणे. दुसरं, पंतप्रधानांच्या मर्जीने निवडणुकींची रूपरेषा ठरवणे. याला काही सेन्स आहे का? अ बद्दल मला काही माहित नाही. अ ला मी तसंच ठेवलं. ब चुकीचं केलं. क, मतदारसंघाच्या मर्यादा ठरवणे. हे असू शकतं का? येस.
स्वतंत्रपणे आणि निष्पक्षपणे घ्यायचे असेल तर हे तर त्यांना करावं लागतं. संबंधित पक्षाला व व्यक्तीला निवडणूक चिन्ह प्रदान करणे, ते पण करतात का काम ते? येस, हे पण ते काम करतात. आता राहिलं अ बद्दल. आता मी जनरली अ ला बरोबर घेऊन जातो, तर अ क ड वाला असा ऑप्शन कुठे आहे का? नाहीये. त्यामुळे हा प्रश्न काय झालाय? रद्द. हा जर रद्द झाला नसता तर माझं उत्तर काय असलं पाहिजे? अ क ड. ऍटलिस्ट प्रश्न कुणाबद्दल आहे? निवडणूक आयोगाबद्दल आहे. की निवडणूक आयोग क आणि ड ची कामं करतं का? क काय सांगते आपल्याला? की मतदारसंघाची मर्यादा ठरवणं, म्हणजे परिसीमन करणं. बरोबर आहे ते? दुसरं, संबंधित पक्षाला आणि व्यक्तीला निवडणूक चिन्ह देतं का ते? यस, देतं. त्यामुळे क ड तरी नक्की बरोबर आहे. ओके, आता तसं क आणि ड वाला ऑप्शन इथं आहे बघा. बट नंतरच्या की नुसार हा प्रश्न कॅन्सल का झाला असणार आहे? खासदारांशी चर्चा करणे सुद्धा त्यात मुद्दा समाविष्ट असणार आहे, आणि कुणी ना कुणी तो रेफरन्स दिला असणार आहे. आणि ह्यात दिला पण जातो ना, निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोग सर्व पक्षांशी चर्चा करतो. ओके, त्यामुळे याच्या पहिल्या स्टेटमेंटमध्ये काही गैर नाहीये. ओके, जर तसं उत्तर असलं असतं तर ते योग्य असलं असतं. 22 बघा. मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान केंद्र अध्यक्ष आणि राईट साईडला त्यांना जोडा लावण्यासाठी गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. एक आहे मतदार केंद्र, दुसरा आहे राज्य, तिसरा आहे संसदीय मतदारसंघ आणि जिल्हा. आता मला बघा, मुख्य निवडणूक अधिकारी बद्दल सांगा. आपण त्यांना काय म्हणतो? चीफ इलेक्शन ऑफिसर. कुठे असतात ते? राज्य लेवलला. ए ला 2 जोडा. ए ला 2 एका ठिकाणी आहे का? डायरेक्ट उत्तर आलं का? मला बाकीच्या जोड्याला बघायची पण गरज नाही. उलट कधी कधी बघितलात ना, कन्फ्युजन वाटतं. ओके, त्यामुळे जिथं जिथं शक्य तिथं पटकन असं उत्तर करा. पण आपण इथं बघूया. निवडणूक निर्णय अधिकारी कोण आहे? हा आरो ना. तो निर्णय देतो की नाही? आरो कुठं असणार आहे तो? मतदारसंघाला असणार आहे. आणि मतदार केंद्राध्यक्ष कोण असणार आहे? कुठे असणार आहे? मतदान केंद्रावरती. नावातच क्लिअर आहे. त्यामुळे सी ला एकजुटण्या उत्तर आहे तो. हा बघा, फुल फॉर्म आला का? ई टी पी बी चा फुल फॉर्म सांगा. ओके, तर हे इंग्लिश मध्ये बघत जावा. असं काय आलं तर, इलेक्टोरल ट्रान्सफर्ड पोस्टल बॅलेट. इलेक्ट्रोल आहे की ते? नाही. इलेक्शन आहे का? नाही. इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर्ड पोस्टल बॅलेट. आणि खालचं सुद्धा इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर्ड पोस्टल बॅलेटच आहे, पण इथं काहीतरी गडबड त्यांनी केलं असणार आहे बरं का. ट्रान्समिटेड केलं. हा, ट्रान्सफर्ड आणि ट्रान्समिटेड काय आहे ते? ट्रान्समिटेड आहे का ट्रान्सफर्ड आहे? ट्रान्सफर्ड आहे का? ओके, ऑप्शन क्रमांक 3 यांनी उत्तर दिले. आपल्या नोट्स मध्ये ट्रान्समिटेड आहे का ट्रान्सफर्ड आहे? ट्रान्समिटेड आहे का? एक मिनिट आपण चेकच करूया काय ते. म्हणजे आपल्या नोट्स नुसार याचं उत्तर पाहिजे 4. बरोबर आहे? 4च उत्तर आहे का? इथं चुकीचं आहे का? तर एकदा कन्फर्म करू आपण. मी बघतोय. हा, इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड आहे. याचं उत्तर काय पाहिजे? 4. ट्रान्समिटेड लक्षात घ्या, ट्रान्सफर्ड नाही. ओके, 24 बघा. खालील विधाने विचारात घ्या. राज्य निवडणूक आयोगाच्या स्वतंत्रतेची ग्वाही देण्यासाठी असे निश्चित करण्यात आले आहे की ज्या आधारावर आणि पद्धतीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर केले जाते, त्याच आधारावरती आणि पद्धतीने राज्य निवडणूक आयुक्तांनाही दूर केले जाते. बरोबर आहे? ओके, बघितलं आपण. पुढचा, अनुच्छेद 239 अंतर्गत मतदारसंघाच्या परिसीमा निश्चित अथवा जागांचे वाटप या संबंधित अनुच्छेद 243 के अन्वये तयार करण्यात आलेल्या कोणत्याही कायद्याची वैधानिकता तपासण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे. आहे का? आर्टिकल 329 काय बघितलं आपण? बार ऑन द ज्युरिस्डिक्शन ऑफ द कोर्ट. ओके, त्यांच्यावरती आपण रिस्ट्रिक्शन आणलं. नंतरच्या केसमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला अधिकार आहे, बट प्रश्न काय म्हणतो? अकॉर्डिंग टू द आर्टिकल 329. त्यामुळे ते नीट व्यवस्थित आपल्याला वाचायचं आहे. स्टेटमेंट ब चुकीचं आहे आणि अ बरोबर आहे. उत्तर आहे उत्तर क्रमांक 1. 25 बघा.
खालीलपैकी कोणते कलम महानगरपालिकाच्या निवडणुकीची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगास देते? कोणते देतं? झेड, ए आणि के. आपण लक्षात ठेवतो ना. 26 बघा. ओके. खालील विधाने विचारात घ्या. मतदार संघांच्या सीमा निश्चित करणे किंवा अशा मतदार संघांच्या जागांची वाटणी करणे यासंबंधी कोणत्याही कायद्याची विधिग्राह्यता कोणत्याही न्यायालयात प्रश्नास्पद करता येणार नाही. बरोबर आहे का? आर्टिकल नंबर 329 आत्ताच बघितलंय. कोणत्याही पंचायतीची कोणतीही निवडणूक राज्य विधिमंडळाने केलेल्या कोणत्याही किंवा तद अन्वये तरतूद केलेल्या प्राधिकाराकडे आणि अशा रीतीने निवडणूक विनंती अर्ज सादर केल्याखेरीज अन्य रीतीने प्रश्नास्पद करता येणार नाही. बरोबर आहे का? बरोबर. म्हणजे काय आपण बघितलं तर इलेक्शन पिटिशन, निवडणुकीच्या संदर्भातील काहीही गोष्टी असतील, तुम्हाला जर कोर्टात जायचं असेल तर त्याला स्पेशल इलेक्शन पिटिशन लागते. कारण काय? त्याच्यामध्ये पूर्ण मतदारसंघ इन्व्हॉल्व असतो. हे आपण नोट्स मध्ये पण बघितलेलं होतं. त्याच्यामुळं दुसरं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे आणि उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर. आता इथे तुम्हाला अंडरस्टँडिंग आहे, होत नाहीये, वेळ नाहीये, तर काय करायचं? पुन्हा मिनिमम रिजेक्शन. ओके. 27वा प्रश्न बघा. 1985च्या पक्षांतर बंदी कायद्याने काय झालेलं आहे? पहिलं स्टेटमेंट काय सांगतोय? संपूर्ण पक्षांतर बंदी झाली. संपूर्ण पक्षांतर बंदी झाली. ओके. अ स्टेटमेंट कन्फ्युज होत असेल तर तसं पुढे चला. ओके. ब स्टेटमेंट किरकोळ पक्षांतरास आळा घातला गेला. 1975 नंतर किरकोळ पक्षांतरास आळा घातला असं बनू शकतो का आपण? कारण पहिली जी 52वी घटना दुरुस्ती झाली होती आपली, त्याच्यामध्ये आपण 1/3 स्प्लिटला मान्यता दिली ना. त्यामुळे मग हे स्टेटमेंट बरोबर आहे आपलं. पुढे ठोक पक्षांतरास मुभा दिली. ठोक म्हणजे 1/3च्या वरती गेला तर तुम्हाला मुभा होते. त्यामुळे हे बरोबर आहे. वर्ष लक्षात ठेवा. 1985 म्हणलं. ओके. सभागृहातील 1/3 पक्ष सदस्यांच्या पक्षांतरास मुभा होती. हे तर डायरेक्टली स्टेटमेंट आपण बघितले. 1/3 किंवा त्याच्या पुढे जर तुम्ही स्प्लिट होत असाल तर तुम्हाला वेगळा पक्षाचा दर्जा तेव्हा मिळत होता. कधीचा? 52व्या घटना दुरुस्ती 1985 नंतरच्या. 91st झाली तेव्हा मात्र ते आपण बंद केलं. त्यामुळे ड बरोबर आहे. आता तसं अ चं कन्फ्युजन पण आता इज होऊन जाईल. संपूर्ण पक्षांतर बंदी झाली असं झाली का? संपूर्ण पक्षांतर बंदी 1/3 वाले आपण ठेवलं ना, त्याच्यात फ्लॉ ठेवला होता. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. उत्तर काय असलं पाहिजे? ब, क, ड योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा. जोड्या लावायला विचारले. हा, फॉर्म आपण वाचले होते का? आता याचे पर्यायच इथे नाहीये. तर आपण पर्याय आपण तयार करूया. फॉर्म 6. फॉर्म 6 कुठे जोडणार आपण? फॉर्म 2 कुठे होता? विदेशात सशस्त्र दलाचा आहे. सशस्त्र दलाचा. फॉर्म 3 कुठे होता? विदेशातला. सॉरी, सशस्त्र पोलीस दल. बरोबर आहे. 3 ला 1 जोडा. आणि 2A कुठे होता? मला 1 मिनिट इथं मला पूर्ण ती लिस्ट सांगा. 1, 2, 3, 2A होता ना. सॉरी, 2 नंतर 2A होता. 1 ला काय होता? सामान्य नागरिक होता. 2 ला काय होता? आर्म फोर्सेस. 3 ला 2A पण होता ना. 2A काय होता? हा, म्हणजे दुसऱ्या स्टेट मधले होते. त्याच्यानंतर 3 काय होता? विदेशीवाले होते ना. म्हणजे आपण त्यांना येणार आहे म्हणतो काय? का विदेशी? 6 मध्ये आले. एकटा सांगा. 3चं काय होतं? आणि 4 नव्हतं. त्यानंतर आपण डायरेक्ट 6 ला गेलतो. बरोबर. 6चं काय होतं? नाव नोंदणी. हे जे पहिले 4 होते ते कशाचे होते? ऍड्रेस बद्दलचे होते ना. आता मतदार नोंदणी बद्दलचं होतं. निवासाचा पत्ता होते ना पहिले वाले. बरोबर आहे का? 6 वालं काय होतं? हा, आणि 6 नंतर 6 याचं येणार आहे आपल्याला. इथं फक्त काय लागणार आहे? 6 लागणार आहे. आता 6चं काय होतं बघा इथे? मतदार नोंदणीत नाव नोंदणी करायची आहे. तर म्हणजे सामान्य नागरिकाला येतं का ते? 1 ला 4 आलं पाहिजे ना. 1 नंबरला फॉर्म 6 म्हणजे सामान्य नागरिकाची नाव नोंदणी आहे. फॉर्म 6 ला ते जोडून घ्या. फॉर्म 2 ला काय होतं? आर्म फोर्सेस होतं. 2 ला 1 येईल ना.
पोलीस सशस्त्र पोलीस दल, नाही सॉरी सशस्त्र दल येईल, 3 येईल, 2 ला 3 येईल, आणि 3 ला काय होतं, विदेशात सेवा देणारे शासकीय अधिकारी येईल, आणि 2A काय होतं आपलं, सशस्त्र पोलीस दल जे दुसऱ्या स्टेटमध्ये काम करतात. ओके, आता कन्फ्युजन क्लिअर झाले. आता पुन्हा एकदा बघून घ्या. फॉर्म 6 आपण कुठे जोडणार आहे, ऑप्शन क्रमांक 4, सामान्य नागरिकांची नाव नोंदणी. करेक्ट आहे. पुढे फॉर्म नंबर 2, सशस्त्र दले किंवा आर्म फोर्सेस, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 ला जोडू आपण. फॉर्म 3 काय होता, विदेशात सेवा देणारे शासकीय अधिकारी, आपण त्याला IFS वगैरे म्हणू हवं तर तिथे. आणि 2A आपण कुठे जोडणार आहोत, स्टेटच्या बाहेर जे पोलीस असतात किंवा जे आर्म फोर्स असतात त्यांच्यामध्ये. ओके, क्लिअर आहे. तर 28चं उत्तर तिथं जर जोडायला लावा बघा, तुमच्या अनालिसिसच्या पुस्तकात ते असणार आहे, त्याच्यानुसार 1 नंबरची जोडी असणार आहे. ओके, प्रश्न क्रमांक 29 ला जाऊया आपण. संपूर्ण किंवा जास्तीत जास्त मागासवर्गीय एकाच मतदारसंघात येतील अशी मतदारसंघाची फेररचना करणे ही शिफारस कोणी केली. हे आपण याच्या आधी पण प्रश्न रिपीट झाला आपला. कुठे करण्यात आलं होतं हे, मंडल आयोग लिचाल ना. व्यंकट चलय करतील का. राजमन्नार कशासाठी होती, केंद्र राज्य संबंधाची, ते करा. श्रीकृष्ण आयोग इकॉनॉमिक्स रिलेटेड आपण बघतोय ना. ओके, त्यामुळे हे तर काढून टाका. मग मंडल आयोग. 30 बघा, महाराष्ट्राच्या विधानसभेतील एकूण 2021च्या जनगणनेनंतर बदलली जाईल. विधानसभेतील एकूण सीट्स नाही, तिथं एकूण जागा. ओके, या 2021च्या जनगणनेनंतर बदलली जाईल. ओके, जागांची संख्या खाली आली बरं का, ते पहिलं स्टेटमेंट. 2021 नंतरच्या जनगणनेनंतर बदलली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे का. 26 नंतरची जनगणना आणि 21 नंतरची जनगणना एकच असू शकते का, असू शकते ना, एकच असू शकते का नाही. बर, इथे कन्फ्युजन आहे, तो स्टेटमेंट सोडा, आपण त्याला पुढे जाऊया. ओके, पुढे सर्वात मोठा आणि सर्वात लहान जागांमध्ये किती टक्क्यांचा फरक होता, 10% फरक होता. त्यामुळे हे स्टेटमेंट तरी डायरेक्टली आपण आउट करू शकतो. ओके, त्यामुळे ब चुकीचं केलं आणि अ बद्दल माझं कन्फ्युजन. आता अ कडे या. महाराष्ट्राच्या विधानसभेतील जागा 2021च्या जनगणनेनंतर बदलली जाऊ शकते, बट आपलं कॉन्स्टिट्यूशन काय म्हणतं 2026. आता हे जे मी आता तुम्हाला लॉजिक सांगितलं हे मी सेम वापरलो होतो आणि माझं हे नेहमी चुकायचं. त्यामुळे हा प्रश्न माझा मी नोट्स मध्ये काढून ठेवलो. 21 नंतर असो किंवा 26 नंतर असो, आपल्याला काय वाटतं येणार कुठलं आहे, 31च आहे. बट 10 वर्षांच होईल असं काही आहे का. ज्या ज्या वेळेस सरकारला वाटेल त्या त्या वेळेस सरकार एक रूल करेल किंवा कायदा करेल, त्याच्यानुसार तो जनगणना करू शकतो. त्यामुळं पहिल्या ठिकाणी सुद्धा आपण त्याला चुकीचं करायचं आहे आणि त्याच्यानुसारच त्यांनी उत्तर दिले की अ आणि ब योग्य नाहीत. जनगणनेनंतर बदलली आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की यांना इथं स्टेटमेंट मध्ये 2021 ची जनगणना गृहीत धरली आहे. ओके, हा, पण 2021च्या जनगणनेनंतर म्हणजे 21 नाही ना. प्रश्न कसाचा आहे, कोणत्या जनगणनेला आपण गृहीत धरणार आहे. म्हणजे पहिलं स्टेटमेंट 21 ची जनगणना नाही असं सांगतोय, येतं का लक्षात तुमच्या. 21 नंतरच्या जनगणनाला धरू. जर मी जे हे स्टेटमेंट त्यांनी चुकीचं काय केलं असणार आहे, त्या व्यक्तीनं तिथं त्याला 25 पाहिजे असणार आहे. जी कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे तिथं आपण 2025 पर्यंत फ्रीज केलेलं ना, ते त्याला तिथं हवंय. त्याच्यामुळे त्याने ते स्टेटमेंट चुकीचं केलेलं आहे. ओके, त्यामुळे अ आणि ब दोन्ही योग्य नाहीत. ओके, 31 बघा, 2001च्या जनगणनेच्या आधारे परिसीमित केलेले मतदारसंघ हे इथं बघा 2026 नंतरच्या पहिल्या जनगणनेनंतर पर्यंत अस्तित्वात राहतील. बरोबर आहे का, बरोबर आहे ना. कुठली घटना दुरुस्ती आपली 27. परिसीमन आयोग हा लोकसभा विधानसभा स्थानिक मतदारसंघ, स्थानिक मतदारसंघाचा काय संबंध आहे का. स्थानिक मतदारसंघाचं परिसीमन कोण करतं, राज्य लेवलचं राज्य आयोग करेल. तर त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं असणार आहे. तर अ बरोबर आहे आणि ब चुकीचं आहे, असं उत्तर आपल्याला सापडतं 4 ला. 32वा प्रश्न बघा, कोणते विधान बरोबर आहे. परिसीमन आयोगाने दिलेल्या आदेशानुसार लोकसभेतील 79 जागा अनुसूचित जातीसाठी आणि 47 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. बरोबर आहे का. हे 79 आहेत का, किती आहे तिथे 84. पहिलं स्टेटमेंट चूक.
दुसरं, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील व्यक्ती सामान्य म्हणजेच राखीव नसलेल्या जागेसाठी निवडणूक लढवू शकत नाही, असं काही आहे का? नाहीये. तो कुठूनही लढू शकतो. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट पण चुकीचं आहे. 2018च्या 102व्या घटना दुरुस्ती अधिनियमा आधारे अँग्लो इंडियन जमातीसाठीच्या लोकसभा आणि राज्य विधिमंडळातील असलेल्या राखीव जागा रद्द केल्या. आत्ता केल्यात ना त्या. 104वी घटना दुरुस्ती 2018 पण नाहीये, 19 नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं करायचं आहे. एक ही नाही याचं उत्तर आहे. ब्रिटिश काळात स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात होती? आता मला सांगा, याच्यामध्ये 1892चं इंडियन काउन्सिल ऍक्ट तर तुम्ही इलिमिनेट करसाल. सगळ्यात जुना ऍक्ट ना, त्या काळात विधानसभेत बोलायला तरी वाव द्यायची की नाही हा प्रश्न होता. त्यामुळे मग इथं स्वतंत्र निर्वाचन आयोगाचा संबंध येणारच नाहीये. तर राहिलं काय? मॉन्टेग्यू चेम्सफर्डचा कायदा 19चा, मोर्लेमिंटनचा कायदा 9चा आणि 35चा भारतीय प्रशासनाचा कायदा. याच्यामध्ये कुठलं जास्त योग्य आहे? तुम्ही तरतुदी आपण वाचू तर पण आपल्याला कळेल, बट इथं कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही काय लिहिलं पाहिजे? आपल्या कन्फ्युजन नुसार आपण काय लिहिलं पाहिजे? 2 लिहिणार आहे म्हणजे 1919चा मॉन्टेग्यू आहे का मोर्लेमिंटो आहे? आता कन्फ्युजन तुमचं 9 आणि 19 मध्ये होईल. 35 पण मी इलिमिनेट करेल. ओके, तर आता 2 आणि 3 मध्ये आपण कसा निवडतो? पुन्हा 3 ला. हे झालं कन्फ्युजन झालं तरच. तुम्ही जर तरतुदी जर बघितलं असेल तर तुम्ही डायरेक्टली मोर्लेमिंटोच तुम्हाला लिहायचं. बट आता कन्फ्युजन तुमचं 9 आणि 19 मध्ये झालं पाहिजे आणि तिथं तुम्ही 2 आणि 3 मध्ये 3 ला प्रेफरन्स आहे. लास्टला कसं सॉल्व्ह करायचं ते तुम्हाला सांगतो मी. ओके, पुढचा 34चा प्रश्न. 25 जानेवारी 1950 ला भारतीय निर्वाचन आयोगाची स्थापना झाली. झालीये का? 25 जानेवारी काय असतो आपला? तो राष्ट्रीय मतदार दिन म्हणून आयोगातर्फे साजरा केला जातो. बरोबर आहे. पुढे बघा, तो साजरा करण्यामागील हेतू केवळ हा आहे की मतदारांना मतदान करण्यास विनंती करणे. आता जर तुम्ही बघितलात तर हे स्टेटमेंट योग्य आहे की नाही? योग्य वाटू शकतं, बट चुकीचं काय करणार आपण? केवळ हा शब्दाने उगाच टाकलाय. जर असं स्टेटमेंट असलं असतं तर हा दिन साजरा करण्यामागचा हेतू मतदारांना मतदान करा असं विनंती करणे, ह्याला मी बरोबर केलं असतं. बट त्यांनी केवळ टाकून काहीतरी उगाच चुकीचं करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे हे चूक आहे. अ आणि ब बरोबर आहे. भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना 26 नोव्हेंबर 1949 झाली आहे. चूक कधी झाली आहे? 25 जानेवारी. संयुक्त राष्ट्र व राष्ट्रकुल सचिवालयाच्या सहकार्याने इतर राष्ट्रातील निवडणुकांसाठी भारताचा निवडणूक आयोग तज्ञ व निरीक्षक उपलब्ध करून देतो का? माहिती नसेल तरी योग्य ना, करून देऊ शकतो का नाही? की विश्वगुरु भारत एवढा तरी करायला पाहिजे. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. उत्तर काय असलं पाहिजे? फक्त ब हे योग्य कथन आहे. आता उद्यापासून न्यूज वरती बघा, विश्वगुरु भारताचं किती कौतुक असतं. अमेरिका दौरा आहे ना उद्यापासून, का आजपासून आहे? 21 पासून आहे. उद्या 21 आपला योगा दिन आहे ना, तेव्हापासून सुरू होतं. ते अॅनिमेशन पण आलं, तुम्ही बघितलं का? प्रधानमंत्र्यांचं योगा करत असण्याचं अॅनिमेशन तुम्ही बघितलं असेल तर ते बघून घ्या. तर ऍक्च्युअल करत नाही तर मग अॅनिमेशन मध्ये करू. काहीतरी केलं पाहिजे ना कुठं ना कुठं. भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 324 नुसार भारतीय निवडणूक आयोग या संविधानिक संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. बरोबर आहे ना? 324 नुसार, आर्टिकल 324. भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना बघा किती वेळा आलेली आहे? 25 जानेवारी 50. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांची नियुक्ती 25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली होती. कधी केली त्यांची नियुक्ती? पहिले इलेक्शन कधी झालं? 52 ला झालेलं. तर 52च्या आसपास होऊ शकतं असं माझं एक लॉजिक होतं. त्यांची नेमणूक कधी झाली हे मला माहिती नाही. एक्झॅक्टली कधी झाली तुम्हाला माहिती आहे का? मार्च 1950 ला झाली. मार्च 1950. आता तिसरं स्टेटमेंट मी असंच ठेवले. चौथ्या स्टेटमेंटकडे आपण जाऊया. 1 ऑक्टोबर 1993 पासून भारताच्या निवडणूक आयोग त्रिसदस्यी झाला. हे माझ्या डेटामध्ये आहे का? पुस्तकात आहे हे मला पक्क माहित आहे. 1 ऑक्टोबर 1993 ला त्रिसदस्यी झाला हे माहित आहे. आणि त्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त हे